सर्वप्रथम सन 2025-26 ला जो निधी उपलब्ध झालेला होता तो 100% निधी आपण या ठिकाणी खर्च केलेला आहे। सन 26-27च्या निधीचं नियोजन त्याच्या बाबतीतली चर्चा आज या ठिकाणी झाली। त्याच्यासाठी राज्य सरकारनं एकूण उपलब्ध नियतवयाच्या 60% पैसे हे ऑलरेडी या ठिकाणी वर्ग केलेले आहेत। आम्ही सर्व माननीय मंत्री महोदयांनी विशेषतः या ठिकाणी सूचना प्रशासनाला विनंती लोकप्रतिनिधींना केलेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत या वर्षीच्या कामांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे या ठिकाणी त्यांनी द्यावे आणि 15 ऑगस्ट नंतर 1 महिन्यात 15 सप्टेंबर पर्यंत सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर टेंडर प्रोसिजर पूर्ण करून कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 सप्टेंबर पर्यंत कामं सुरू झाली पाहिजेत आणि मार्च एंडच्या अगोदर फेब्रुवारी एंडलाच ही जिल्हा नियोजनमधली कामं वेळेत पूर्ण केली पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे आपला जिल्ह्याचा जो गुणांकन विकास दर्जाच्या विकास कामांच्या संदर्भातला आहे त्याच्यामध्ये ज्या कामांवर प्राधान्यानं जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करावा अशा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विशेष सूचना सगळ्यांना आहेत। तर त्याही बाबतीतलं तंतोतंत पालन या वर्षीचा निधी खर्च करताना सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी करावं अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संदर्भामध्ये नवीन इमारतींना निधी उपलब्ध करून देणं, काही ठिकाणी ट्रॉमा सेंटर आणि PSCचे नवीन प्रस्ताव शासनाला पाठवणं अशाही बाबतींची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। ते प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीची शिफारस घेऊन आरोग्य विभागाला पाठवण्याचा निर्णय देखील झाला। आता नजीकच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा देण्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेनं प्राधान्यानं त्याला जो निधी उपलब्ध करून दिला जाईल त्यातनं त्या द्याव्यात। मॅन पॉवर विशेषतः कांदाटी खोरे असेल, डोंगरी भाग असेल, दुर्गम भाग असेल तिथं पुरेशी मॅन पॉवर अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहावी अशाही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकूणच पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक संपन्न झाली। सर्व मान्य लोकप्रतिनिधींनी सकारात्मक सूचना जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या आहेत त्याची नोंद प्रशासनाला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन देखील या ठिकाणी केलं जाईल।